आयज प्रेस घेवपाचो कारण तो म्हणजे गोंयभरांत ज्यो इलिगल एक्टिविटीज चलताल्यो, इलिगल कन्स्ट्रक्शन जावं एन्क्रोचमेंट, हेजेर जो मोठो एक्शन घेतलेली, म्हटल्यार जो सरकार जावं ती रोड सायड जावं एन्क्रोचमेंट गव्हर्नमेंट लँड जावं कोमुनिदाद लँड, हेजेर एक्शन घेवपाची गरज आसा. हो जो प्रश्न आसा हो प्रत्येक वेळार रेव्होल्युशनरी गोंस पक्ष घेता आनी फुडें व्हरता. विधानसभेन जेन्ना असेंब्ली सेशन जाली, त्या असेंब्ली सेशनाक पासून हांवें हे इलिगल कोमुनिदादीचे इलिगल कन्स्ट्रक्शन कोमुनिदाद लँड जावं ती स्लम्स आसूं, जावं त्यो बस्ती आसूं, जावं एन्क्रोचमेंट जे आसा तेजेर आसूं, जावं स्क्रॅपयार्डां बांदलेलीं आसात तेजेर आसूं, हे सगळे जे प्रश्न आसा अलॉंग विथ कोर्टाच्यो ऑर्डरी, सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आसूं जावं हायकोर्टाची ऑर्डरी आसूं, ह्यो घेवन असेंब्ली सेशनाक आमी मांडले. तेन्ना थोडे जे आमदार आसा, थोडे ते मिनिस्टर आसा, सो कॉल्ड सिनियर आमदार, सिनियर मिनिस्टर, ह्या मिनिस्टरांनी फकाणां केली, माझी फकाणां केली, आमच्या पक्षाची फकाणां केली. प्रत्येक वेळार ते टोमणे मारताले की नवो आमदार येयल्लो आसा, हो नवो आमदार कितें 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 घालता आनी हांसपाक लागले. पयलू जेन्ना सुरवातीक हांव निवडून आयलो आनी निवडून येवन असेंब्लीन जेन्ना पावले, आमी एक प्रॉमिस केल्ली गोंयकारांक की आमचो जो मेन हेतू आसा तो म्हणजे गोंयकार कोण तो डिफायन जावचो. आनी तेकाच लागून जे आमी 2022च्या इलेक्शना टायमार पर्सन ऑफ गोवन ओरिजिन बील हे जे आसा हे आमी लोकां मेरेन व्हेले, लोकांक ते मान्य जाले आनी गोंयकार कितलेशे गोंयकारांनी आमकां सपोर्ट दिलो, तेंको दिलो. जेन्ना हांव निवडून येयलो, म्हाजो कर्तव्य आसलो की हो जो कायदो आसा हो खंय ना खंय विधानसभेन मांडून लोकां मेरेन हाडून आनी ह्या जे आमदार आसा तेंचे फुड्यान हाडून हो खंय ना खंय कायदो पास जावपाक जाय. आनी तेकाच लागून पर्सन ऑफ गोवन ओरिजिन बील पोगो शॉर्ट फॉर्म हे 2022 तशेंच 2023 दोनूय टायम आमी इंट्रोड्यूस करपाक प्रयत्न केलो. मात हो जो बीजेपी सरकार आसा आनी तेंचे आमदार आसा जावं बाकीचे पक्षाचे नेते आसा, बाकीचे पक्षाचे आमदार आसा, कोणानूच ह्या बिलाक सपोर्ट करूं ना. आनी तेन्नाय आमकां अशें पॉयंट आउट करपाक लागले की अनकॉन्स्टिट्युशनल, ह्याका कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्कान बसना आनी खूब कितें कितें उलोवपाक लागले. आनी तुमी पळयलां आसतलो त्या टायमार हे जे आमदार, मिनिस्टर जावं सीएम ह्या सगळ्यांनी ह्या बिलाक, ह्या हो जो कायदो गोंयकार कोण आनी खूब गरजेचो जो कायदो आसा हेका सपोर्ट करूंक ना आनी ते इंट्रोडक्शनाक पासून हाडूंक ना. आमची वादावादी जाली आनी हे कोणाक सपोर्ट करता, कशी वोट बँकीक सपोर्ट करता हे सगळे गोंयकारांक कळ्ळें. मागीर येयले ते प्रायव्हेट मेंबर रेझोल्युशन ऑन इलिगल स्लम्स, बस्तीज जे कोमुनिदाद लँडान आसा, जे गव्हर्नमेंट लँडान आसा आनी आयतो जो जागो ह्या भायल्यांनी हाडून दवरिल्लो आसा आनी कशें कॅप्चर केल्लो आसा हेज्या बाबतींत आमी रेझोल्युशन घातलें. आनी गोंयचे जनतेन पळयलें, पहिल्यांदा विधानसभेन जे रेझोल्युशन मांडून अलॉंग विथ प्रूफ ह्यो ज्यो फायली आसा ह्यो फायली आमी टेबल केल्यो. सुप्रीम कोर्टाची ऑर्डर कितें आसा जी त्या टायमाचे सीएसाचो मार्किंग आसली, नोट्स आसले, तेंचे पॉयंट्स आसले, तेंचे हेजेरूच ती ऑर्डर कितें आसा ही जेन्ना वाचपाक गेले तेन्ना म्हाका वाचपाक वचून दिवंक ना. सगळे जे सो कॉल्ड सिनियर आमदार आनी सिनियर मिनिस्टर जे म्हणटा तेन्ना त्या टायमार पासून आमची फकाणां केली. आमकां स्टुपीड म्हणून अशे टोमडे जे आसा हे मारपाक लागलेले आसा. आनी ह्या जे जजमेंट आसा ह्या जजमेंटान कोण येता की कोण स्टुपीड आसा तो,
कोण ज्युनियर म्हणल्यार जे आताचो आमदार भितर सरला तो काय हे सिनियर मोस्ट म्हणटा आणि आपण सिनियराच्या नावान जाय तशी इनलिगलिटीज करपाक दिता हे स्टुपिड आसा ते अनकॉन्स्टिट्युशनल म्हणून जी फोकाणां करताले ही फोकाणां आयज हायकोर्टान प्रूव्ह केल्ली आसा हायकोर्टान दाखोवन दिल्ली आसा की हो सरकार जो आसा हो अनकॉन्स्टिट्युशनल जे आसा ते फॉलो अप करता आणि परत सिद्ध जाल्ले आसा की रेव्होल्युशनरी गोवन्स पक्ष जो आमी मुद्दे घेवन गेल्ले आमी ह्यो फायली एकटे केल्ल्यो आमी कंप्लेनी घातलेल्यो लेटरां केल्ली आणि हेच्या द्वारे आमी जेन्ना असेंब्लीनूय झुजता असेंब्लीन जो इश्यू गोंयकारांचो मांडटा जो इनलिगलिटीचेर उलयता स्लम्स आसूं स्क्रॅपयार्ड्स आसूं बस्तीज आसूं हेंचेर उलयता तेन्ना छाती ठोपून जे बोवाळ घालता आनी तांकां सपोर्ट करपाक लागून म्हटल्यार तूं हे बस्तीचें नांव कित्याक घेता तूं त्या बस्तीचें नांव कित्याक घेता ह्या स्लमाचें नांव कित्याक घेता त्या स्लमाचें नांव कित्याक घेता तेंकां इतले प्रोटेक्शन दिता की जब तक हम जिंदा है तब तक इसको कुछ करने होने नहीं देंगे इतले ही जी परिस्थिती आसा ही आयज पळोवंक गेल्ली आसा गोंयांत जाल्ली आसा वोट बँक पॉलिटिक्साक लागून जो इनलिगलिटीज आसा ती वाडत चल्लेली आसा आनी ऑनरेबल हायकोर्टान आनी हायकोर्टाची जी टीम आसा तेंच्यांनी खंय ना खंय जो मिरर आसा म्हटल्यार हेंची जी फोटिंगपण आसा ह्या सरकाराची फोटिंगपणां जी आसा हेंचेर एक रपरपीत थापड जे आसा ते मारलेले आसा कित्याक मारलेले आसा कित्याक प्रत्येक वेळार जी नाटकां करता आनी जाय तशी इनलिगलिटीज करपाक दिता होच सरकार तो तेंच्यांनी जे कशें गोंय काबार करपाचें आसा पळय तेचेर चड लक्ष आसा पण कशें गोंय साल्वार करपाचें हेचेर लक्ष ना आयज आमी मुद्दम ही प्रेस कॉन्फरन्स घेतल्या कित्याक 6 तारखेक 6 मार्चाक हो जजमेंट येयलो पूण 6 मार्च जावन तुम्ही पळयला आसतलो विधानसभा अधिवेशन सुरवात जाली 24 मार्चाक 24, 25, 26 येदो व्हडलो जजमेंट जालो पूण ह्या जजमेंटाचेर जे डिस्कशन जावपाक जाय आसलें ते डिस्कशन विधानसभा अधिवेशनात जाल्लें ना आमी जेन्ना डिस्कशन करूंक वयताले तेन्ना जे रेझोल्युशन आसा ते स्थगीत केले म्हाका काडून भायर उडोवपाक प्रयत्न केलो आनी म्हाजी फोकाणां गेली रेव्होल्युशनरी गोवन्साची फोकाणां गेली पूण आतां जेन्ना हायकोर्टान हें केलां तेन्ना गोंयचो मुखेलमंत्री ताणें काल स्टेटमेंट दिल्लो आसा की हायकोर्टाचें जें आसा त्या भशेन आमी वयतले म्हटल्यार हितून इतलेंच सिद्ध जाता की हे जितले बीजेपीचे आमदार आसूं जे मंत्री आसूं जे उठ्ठाले म्हटल्यार तेंच्या जे सिटाक स्प्रिंग लागलेल्यो त्या टायमार आनी उडोन एक उलयतालो म्हटल्यार सगळेच त्या टायमार उडले म्हाका अजून पासून याद येता त्या विधानसभा अधिवेशनात कशे नाचपाक लागले ते कोणाक लागून गोंयकारांक लागून ह्या आपणाची वोट बँक साल्वार करपाक लागून ह्या इनलिगलिटीक सपोर्ट करपाक लागून हे नाचपाक लागले आनी ह्याचो व्हडलो जो जजमेंट येयलो तरी पूण ह्या विधानसभा अधिवेशनात एक दीस पासून ते डिस्कशन जावना शॉर्ट डिस्कशन जावना कांयच जाल्लें ना आनी आतां म्हणटा ते जो बजेटाचें आसा तेन्ना ते म्हणटा की तेजेर आमी खंय ना खंय कितें हाडटले तेजो कांय हें ना पण इनलिगलिटीज साल्वार करपाक लागून हाडटले हो एक प्रश्न जाता आनी आमचो एक डिमांड आसा तो म्हणजे ह्या हेचेर इनलिगलिटीजाचेर एन्क्रोचमेंटाचेर एक स्पेशल अधिवेशन हाडचें आनी गोंयकार कोण तो पयलू डिक्लेअर करपाक जाय अजून पर्यंत गोंयांत गोंयकार कोण तो डिक्लेअर केल्लो ना एवरी टायम आमी तोच डिमांड करता आमी तेच सांगता कित्याक गोंयकार जेन्ना पर्यंत डिक्लेअर जायना गोंयकार जेन्ना पर्यंत थारना तेन्ना पर्यंत ही इनलिगलिटी चालू उरतली एवरी टायम गोंयकाराच्या नांवान भायल्यान सपोर्ट करतले तांकां जाय तशे आमचे जागे दितले कामां दितले धंदे दितले सो आमचो मेन डिमांड आयज जो आसा तो म्हणजे अधिवेशन हाडचें हेचेर डिस्कशन जावचें हो जो जजमेंट येयला तेचेर डिस्कशन जावचें आनी गोंयकार कोण हो डिफायन करपाक लागून डिस्कशन जावचें कित्याक हें जेन्ना पर्यंत जायना तेन्ना पर्यंत अशेंच चालू उरतलें आनी
ह्यो फायली आनी आमी कशी काम केल्लें, कश्यो कंप्लेनी घातलेल्यो, कशे लेटरां केल्ली, कशी डिफरंट एमेंडमेंट्स आसा, एक्ट्स आसा आनी त्या कायद्यानुसार आमची कंप्लेनी कश्यो वयताल्यो आनी जे आमी विधानसभेत पासून मांडलेले ते आमचो प्रेसिडेंट मनोज परब तुमकां एक्सप्लेन करतलो. तुमकां सांगतलो की रेव्होल्युशनरीज गोंयभरात जितले आसले, जे आमच्या इतले वर्साच्या टायमान आमी जे काम केल्लें आसा त्या कामाची खंय ना खंय आयज म्हाका तर दिसता की हो जो फळ आसा आयज मेळिल्लो आसा. कित्याक प्रत्येक वेळा आमकां तोमणे मारून मारून हे जाम पडले, मात आमी सदांच सत्याच्या वांगडा रावले आनी सत्याच्या हितून फुडें चल्ले. सो हांव मागता मनोजा कडेन की ताणें फुडली प्रेस मिटींग दिवची. तुमकां सगळ्यांक येवकार. विरेशान जशें सांगलें की जो जजमेंट बॉम्बे हायकोर्टान 6 तारखेर दिलो, हो जजमेंट इतलो डेंजर आसा गोंयांक लागून आनी गोंयकारांक लागून. हे सरकार सध्या तरी गोंयकारांक सांगना, लिपोवन धरता. विरेशान जशें सांगलें, हे जजमेंटाचें एक्चुअल डिस्कशन हे एसेंब्लीन जावपाक जाय आसलें. कित्याक हे जजमेंट कितलेशेच गोंयकारांक खबर ना की हे जजमेंट कितें येयला म्हणून. आनी सरकारूय नाजाल्यार सरकाराचो खंयचो मिनिस्टर नाजाल्यार चीफ मिनिस्टर नाजाल्यार कोणूच खंयचो आमदार हे उघडपणे गोंयकारांक सद्या सांगना की हे जजमेंटान कितें आहा काय म्हणून. पूण जे कोणे हे जजमेंट वाचला, कोणे तेजे व्हिडियोज पळयला, तांकां खबर आसा की हे जजमेंट गोंयकारांक लागून कितले घातक आसा. आतां हे जजमेंट बरें तितलेंच वायट आसा. ह्या जजमेंटान खुबशे गजाली जाले जे गोंयांक लागून फुडाराक बरें आसा, पूण भितर जर सरकारान सारके कायदे करूंक ना जाल्यार गोंयकारांक लागून डेंजरूय आसा. हो सरकार कितली वर्सां जाली, हेच्या पयलींचेय सरकार, नॉट ओन्ली दीस सरकार, इवन काँग्रेस सरकार, हेंच्यांनी केलें कितें जाल्यार गोंयान बस्ती क्रिएट केले. आयज अशे कितलेशेच बस्ती गोंयान क्रिएट जाल्ले आसा ज्या जाग्याचेर इल्लीगल एन्क्रोचमेंट जाल्लेले आसा, थंय घरां बंगले उबे जाल्लेले आसा, तितून कितलेशेच क्रिमिनल एक्टिविटीज चलता, कितलेशेच क्रिमिनल्स थंय तयार जातात. आनी सगळ्यात इम्पॉर्टंट म्हटल्यार ह्या बस्तींनी वोट बँक जाल्ली आसा आनी ते सगळे गोंयचे वोटर जाल्ले आसा. आयज आमच्या पंचायतीन कोण बसपाक जाय, आमच्या एसेंब्लीन कोण बसपाक जाय, नाजाल्यार लोकसभान वचून कोण बसपाक जाय, हे ते बस्तीतले वोटर डिसायड करता. आयज सगळ्यात इम्पॉर्टंट हे जे बस्ती जाला हेंकां जे प्रोटेक्शन आयज जो सरकार जो प्रोटेक्शन दिता, हे कित्याक लागून दिता? जस्ट बिकॉज ऑफ वोट बँक. दुसऱ्या तांकां कांय ना, तांकां जाय आपली वोट बँक आनी तांकां ह्या मायग्रंटांचो मोग जाल्लो. जेन्ना रेव्होल्युशनरी गोवन्स हो विशय घेवन रस्त्यार देवली 2017 तेन्ना आमची फकाणां मारलेली. अजूनय थोडे आमची फकाणां मारता, आमकां अनकॉन्स्टिट्युशनल म्हणटा, आमी इंडियनाच्या अगेन्स्ट म्हणटा. पूण आतां हो जो कायदो येयला, हो जो जजमेंट येयला, आतां हो जजमेंट जे जे इल्लीगल बस्ती आहा ते सगळ्यांक लागता. आतां हायकोर्टाक एंटी नॅशनल म्हणटले काय बीजेपीचे जे सपोर्टर आसा, नाजाल्यार दिल्ली पार्टीचे जे सपोर्टर आसा, नाजाल्यार आमदार आसा, नाजाल्यार कॅन्डिडेट आसा, नाजाल्यार प्रेसिडेंट आसा, जे मायग्रंट वोट बँक प्रोटेक्ट करता आपल्या मतांक लागून, आपूण जिखपाक लागून, ते हायकोर्टाक एंटी नॅशनल एंटी कॉन्स्टिट्युशनल म्हणटले काय? आसा तेंच्या कडेन हिम्मत उलोवपाक? जाल्यार हे जजमेंट येयल्यार अजून मेरेन खंयच्याच आमदाराचे ना खंयच्याच मिनिस्टराचे अजून मेरेन तोंड कित्याक उगडूंक ना? हितून तुमी लिपोवपाक कितें सोदता? येदे व्हडले जजमेंट 6 तारीख येयले, 3 दिसाचे एसेंब्ली सेशन जाले, पूण कोणेच हाचेर जाप काडूंक ना, डिस्कशन जावंक. एका बस्तीन 5-5 हजार वोटिंग जाल्लेली आसा. तुम्ही फाटल्यान जो व्हिडिओ पळयता, उजगांवची बस्ती, उजगांव तुमकां जर हांव थोडी नगर वाचून दाखयता, जी नगरांची नांवां वाचून आयकात जाल्यार तुमकां शॉक बसतलो. कसली नांवां आमची ह्या हितून आसात, ती नगरां आसा ती. भितर जर पळयत जाल्यार सिद्धेश्वर नगर, साई नगर, अवंती नगर, टाकीवाडा,
ही 4 नगर तर डायरेक्ट उजगांवान हा. ह्या उजगांवान कमीत कमी 5000 मायग्रंट वोटर्स आसा आणि मॅक्झिमम वोटर्स कॉम्युनिदाद लँडाचेर गोंयकारांचे जमनी एन्क्रोच करून रावल्ले आसा. हेच्या पयलीं काँग्रेस सरकार ताका सपोर्ट करतालो आणि आता विश्वजीत राणे तांकां सपोर्ट करता आणि हो बीजेपीचो सरकार तांकां सपोर्ट करता. 5000 प्लस वोटर्स ह्या बस्तींनी. ते आयज उजगांवची पंचायत कोण आसूंक जाय ते थारयता. वाळपयचो आमदार कोण आसपाक जाय हे थारयता. आमच्या गोंयकारांक आयज रावतलो जाल्यार 100 स्क्वेअर मिटर जागो ना, पूण हांगा लाखांनी स्क्वेअर मिटर जागो हेंच्यांनी खाल्लेलो आसा आणि हे सुशागाद आपूण आयज गोंयकार म्हणून मिरयतात. आणि आयज सगळी नेस्ले जावं MRF जावं जे कंपनीज उजगांव आसा हे सगळ्या कंपनींतले लोक काम करतात. उजगांवचो जर बाजार तुम्ही तिस्कार वयशात जाल्यार तुमकां कळचे पासून जाय तुम्ही गोंय आहा काय कर्नाटका आसा काय आनी खंय आहा. ही परिस्थिती कोणे करून दवरला? ही परिस्थिती ह्या सरकारान, हे आमदारांनी, हे पंच मेंबर, हे पंचायतींनी करून दवरला. 2013-2012 जेन्ना बीजेपीचो सरकार येयलो, जेन्ना परिवर्तन सरकार येयलो, पर्रीकर जेन्ना सीएम जालो तेन्ना तेणी स्टेटमेंट दिल्ले की मायग्रंट इन्फ्लक्स आसा हो गोंयान वाडत आसा आणि एक टाइम असो येतलो की गोंयकार आसा तो कमी जातलो, मायग्रंट आसा ते चड जातले आणि आमची आयडेंटिटी काबार जातली म्हणून. हे पर्रीकराचे स्टेटमेंट आसा. स्टेटमेंटूच न्हू, तेन्ना डबल इंजिन नासले, तेन्ना काँग्रेसचो सरकार वयर आसलो, मनमोहन सिंग तेन्ना प्रायम मिनिस्टर आसलो. तेन्ना पर्रीकर थंय वचोन ऑल पार्टी डेलिगेशन घेवन मनमोहन सिंगाक 2013 वचोन मेळ्ळो आणि तेणी सांगले की मायग्रंट इन्फ्लक्स जो गोंयान येता पळय तो बंद जावपाक जाय, नाजाल्यार गोंयची आयडेंटिटी काबार जातली म्हणून. आयज जे भाई म्हणून थंय वचोन जेन्ना हे समाधीचेर जेन्ना वचोन थंयसर श्रद्धांजली दिता मनोहर पर्रीकराक, तेन्ना तांकां उगडास येना तो कितें उलयल्लो तो. तेन्ना तांकां उगडास येना की तेणी वॉर्न केल्ले तेन्ना की मायग्रंट इन्फ्लक्स वाडटलो आणि गोंयकार काबार जातलो म्हणून 2013 सांगलेले. तेका आयज 12 वर्सां जाली. ह्या 12 वर्सांचो मायग्रंट इन्फ्लक्स वाडला. तेणी 2022 तेन्ना पर्रीकराच्या स्टेटमेंटान तेणी मेन्शन केल्ले की 2022 गोंयकार हो कमी आसतलो, मायग्रंट चड आसतले आणि आयज तेंच जाला. आयज गोंयकार कमी आसा आणि मायग्रंट गोंयकाराकून चड आसा. पूण आयज जर सरकाराचो प्लॅनिंग एंड स्टॅटिस्टिक जे डिपार्टमेंट आसा त्या डिपार्टमेंटान अजून मेरेन हो सर्वे केल्लो ना, हो तेंच्या कडेन डेटा ना. कितले मायग्रंट गोंयान सेटल जाला, कितले जाणांक वोटिंग कार्डां मेळ्ळा, कितले जाणांक ते गोंयकार म्हणटात, कितले जाण हांगा जॉब लागला, कितले जाण हांगा फॅक्टरीन कामाक आसा, कितले जाणांचे हांगा धंदे आसा, कितले जाणांनी जागे घेतला, घरां बांदला, बंगले बांदला, कसलोच डेटा ह्या सरकारा कडेन ना. सो हे प्लॅनिंग एंड स्टॅटिस्टिक डिपार्टमेंट आसा पळय, नांवांक तेजें नांव प्लॅनिंग एंड स्टॅटिस्टिक आसा, ना तेंच्या कडेन प्लॅन ना तेंच्या कडेन स्टॅटिस्टिक्स. रेव्होल्युशनरी गोवन्स पयलींच्यान ह्या इलिगलिटींचेर उलयत आसा आणि आमी ते सांगत आसा. आमी जेन्ना 2022 जेन्ना इलेक्शनाक देंवले तेन्ना आमी हो विजन डॉक्युमेंट तयार केल्लो. हो विजन डॉक्युमेंट जेन्ना आमी तयार केल्लो, ह्या विजन डॉक्युमेंटान अजून मेरेन गोंयच्या हिस्ट्रीन खंयच्याच पॉलिटिकल पार्टीन येदो व्हडलो विजन डॉक्युमेंट करूंक ना. ह्या विजन डॉक्युमेंटान प्रत्येक गजाल आसा, म्हणजे तुझ्या एज्युकेशना पासून, ह्युमन पॉलिसी पासून, एग्रीकल्चर पॉलिसी, म्हणजे जे लोक थोडे म्हणतात की आरजी फक्त बोवो मारता, रस्त्याचेर बोवाळ मारता म्हणून तांकां सांगपाक सोदता, तुमकां चॅलेंज करपाक सोदता, जे आमकां शाणपणां सांगतात. तुमच्या पार्टीचो असलो विजन डॉक्युमेंट दाखया. जो सरकार आयज बजेट करता, एक डॉक्युमेंट करता, गोंयांक लागून पॉलिसी करता, फक्त हेतून फंड्स ना, बाकी सगळे भितर गोंया खातीर आख्खो प्लॅनिंग हा. फ्रॉम एडमिनिस्ट्रेशन टू लँड प्रोटेक्शन टू पोगो बिल टू ह्युमन सेफ्टी टू एम्प्लॉयमेंट टू एंटरप्रिनरशिप टू फायनान्शियल्स टू ट्रान्सपोर्ट, A to Z सेक्शन हेतून कव्हर आसात. एग्रीकल्चर जावं सगळे, फिशरीज जावं सगळे. आता ह्याच हितून आमी फर्स्ट हेजेर जे केल्ले ते पर्सन ऑफ गोवन ओरिजिन बिल, जो आमी प्रॉमिस केल्लो लोकांक की आमी असेंब्लीन येयल्या उपरांत आमी ते घालतले एज प्रॉमिस, आमच्या आमदारान पयलेच फावट ते असेंब्लीन घातले. तेतून आमी क्लियर कट सांगलेले की 20 डिसेंबर 1961 ह्या दिसा पयलीं गोंयान कोण आसलो, कोणाचो आजो नाल्यार आजी जावं नाल्यार ग्रँड पेरंट नाल्यार कोण आसलो, आवय बापूय, तांकां तेंची आनी ते आतां तेंची जी फॅमिली आहा तेंची फुडें आसतली तांकां गोंयकार म्हणून डिफायन करचो म्हणून आमी ह्या सरकाराक सांगलेले की गोंयकार हो कोण हो डिफायन जावपाक जाय. आमी गोंयकार हो कोण म्हणून डिफायन करता म्हटलें म्हणून आमकां एंटी नॅशनल म्हटलें, आमकां एंटी कॉन्स्टिट्युशनल म्हटलें.
आयज ह्याच बीजेपीच्या सरकारान उत्तराखंडाक आउटसायडरांक जमीन घेवपाची ना म्हणून सांगता. आउटसायडर कोण? नॉट पाकिस्तानीक ना म्हणूंक ना. पाकिस्तान ते नात, इंडियन दुसरे स्टेट्स जे फॉर एक्झाम्पल आमी गोंयकार वचोन उत्तराखंडाक जमीन घेवपाक शकना, बट उत्तराखंडाचो कोणी सांगान जमीन घेवपाक शकता. आनी आमी जर ते आडयले जाल्यार आमी एंटी नॅशनल, आमी एंटी कॉन्स्टिट्युशनल. पूण थंय जर बीजेपी आपलो स्टेट वाचोवपाक थंयसर ते करता, सारखे करता, तेच जावपाक जाय. जर बीजेपी थंय करपाक शकता हांगा कित्याक ना? आमी एक पोगो बील घातलेले. झारखंडी कोण 1932 ची डेडलायन तेंच्यान दवरलेली आसा, तेच डिफायन करता. सगळे जाण आपल्या लोकांक डिफायन करता जाल्यार आमी हे सिरियसली कित्याक घेयना आनी आमचो वोटरूय हे सिरियसली कित्याक घेयना? जो आमचो गोंयकार वोटर आसा तो हे सिरियसली कित्याक? ती फकाणां दिसता हे जावपाक शकना. फक्त हे बीजेपीचे सांगतात म्हणून तुमी तांकां फकाणां जर तुमकां जर दिसता जाल्यार तुमी अभ्यास करपाची गरज आसा. गुगल ओपन करा, उत्तराखंडाचो लँड प्रोटेक्शन एक्ट इतलोच घाला फक्त, मागीर तुमकां कळटलें थंय जमनी तुमकां घेवपाक मेळटा काय ना ते. झारखंडी कोण हो डेफिनेशन घाला, तुमकां येतलें गुगलाचेर रोखडें कितली कट ऑफ डेट आसा. आमी तरी 1961 घातला, तेंच्यान 1932 घातला. 1932 आनी आमी 1961 घालता जाल्यार आमी एंटी कॉन्स्टिट्युशनल जाता. हे पोगो बील आमी घातलेले. मोस्ट इम्पॉर्टंट जे हायकोर्टाच्या ऑर्डरीन आसा हे आमी लँड प्रोटेक्शन विजन आमचें असलें. गोंया खातीर आमी आमचे जमनी कशे प्रोटेक्ट करतले काय म्हणून भितर पयलो आमचो आसलो की आमी लँड प्रोटेक्शन बील आमचो जर सरकार येयलो आनी पास करतले. आमचो सरकार येवंक ना, पूण आमच्या आमदारान लँड प्रोटेक्शन बील असेंब्लीन घातले. भितर क्लियर कट पयलो पॉइंट आसा लँड प्रोटेक्शन बिलाचो. दुसरो पॉइंट भितर आसा वी विल टेक लीगल एक्शन ऑन ऑल द इल्लीगल एन्क्रोचमेंट बाय मायग्रंट्स ऑन कोमदाद गव्हर्नमेंट एंड सेमी गव्हर्नमेंट पब्लिक लँड्स. जेचे रेझोल्युशनूय आमच्या आमदारान असेंब्लीन घातले, जेका लागून ते ढवळीकर उडपाक लागलो, रोहन खंवटो उडपाक लागलो आनी खुबशे असे आमदार उडपाक लागले, बोळ मारपाक लागले. कित्याक? तेंचे वोटिंग आसलें आनी ते ढवळीकराची एक 22 घरां ते बस्तींतली ऑलरेडी ते दीस कोर्टाच्या ऑर्डरीन उडयल्ली आसा. हे एक थापाट ढवळीकराचेर पडलेले आहा. जाणटेपणान चड उडपाक जायना पूण तो उडटा आनी ते उडटात पळय तेंचेर थापाट जे आसा पळय ते हायकोर्टान मारलेले आसा. हे आमी घातलेले, ते आमच्या प्रॉमिसा प्रमाणे आमी केले. We'll do amendment in Article 370 and 372 of Code of Conduct for stopping further encroachment in the illegalities. ते तुमकां हांव एक्सप्लेन करता. मागीर नो PDH in the villages, scrap 16B तेच गेल्ले आसा. रिविजिट RP 2021 and prepare RP 2031. आयज जो सरकार म्हणटा की आमी RP 2031 करचे ना आनी आमी फक्त झोनिंग करतले. झोनिंग म्हणजे कितें? सुटकेस टू सुटकेस बेजीस. सुटकेस टू सुटकेस बेजीस, आमदार टू आमदार सेटलमेंट करून हे प्लॅनिंग करपाचे. पंचायत टू पंचायत, पंच मेंबर टू पंच मेंबर हे सेटलमेंट करपाचो ह्या सरकाराचो प्लॅन आसा. अर्बनायझेशन विलेज जे आसा ते गेल्या फावटी आमी रेझोल्युशन घातलेले. ते आमचे रेझोल्युशन त्याच्याय पयलीं घातलेले तेन्ना विश्वजीत राणे एबसंट आसलो. ह्या फावटी घातले तेन्ना विरेशाचो नंबर लागोंक ना, सो तेका लागून ते डिस्कशनाक येवंक ना. व्हेरी इम्पॉर्टंट आमी बरयल्लें सेट अप 24/7 फ्लाइंग स्पॉट एंड हेल्पलायन टू रजिस्टर एंड अटेंड द कंप्लेंट ऑफ हिल कटिंग लँड फिलिंग. हे आमी केन्ना सांगलेले 2022 ते तुमकां फुडें वाचून दाखयता. ते हायकोर्टान ह्या जजमेंटान सांगलेले आरजी पिशे, आरजी मॅच्युअर असले डायलॉग, आरजी भुरगे. आयज जे भुरग्यांनी हांगा बरयला पळय हे सगळे आयकून आसा, सगळे तुमकां वाचून दाखयता. सो हांकां कळपाक जाय की कोण भुरगो, कोण स्टुपीड आनी कोणा कडेन आर्टिफिशियल हें आसा ते स्टुपिडिटी आसा ती, नॅचरल स्टुपिडिटी आसा ती. नॅचरल स्टुपिडिटी जी म्हणटा पळय ती कोणा कडेन आसा ती आमी प्रूव करतले. अजून मेरेन ते आमी प्रूव केल्ले आसा. जे आर्जीन सांगला त्या जे कोर्टान सांगलेले आसा. लँड प्रोटेक्शन जे आमी उलयला सगळे कोर्टान दिल्लेले आहा. मागीर भितर बरयले लँड रेव्हेन्यू कोडान आमी अमेंडमेंट हाडटले म्हणून. आनी सेक्शन 33 जे रेव्हेन्यूचे आसा तेतूनय जी लँड रिस्टोर जावपाक जाय, हे जावपाक जाय, तेतून अकाउंटेबिलिटी फिक्स करतले म्हणून सांगलेले. आयज तुमी पळयता कायदे आसा आमच्या कडेन. लँड जर पुरयली जाल्यार ती पुरयल्या उपरांत नोटीस वयता आनी ताका नोटीस वचून सांगतात की ती लँड आसा ती तूं आसा तशी परती कर म्हणून. पूण अजून मेरेन खंय केल्ली तुमी आयकला? ऑर्डरी भरपूर आसतले, कितलेशेच एक्टिविस्टां कडेन आसतले, एनवायरमेंटलिस्टां कडेन आसतले, कोण गांवा खातीर झगडटा तेंच्या कडेन आसतले. पूण लँड रिस्टोर म्हणटा ती जायना. कित्याक जायना? बिकॉज अकाउंटेबिलिटी फिक्स ना. कोण करतलो आनी करूंक ना जाल्यार कोणाक पिनलायज करपाक जाय. आमी उलयतात सगळे कायदे. हांगा आमी बायलांक घेवन थंयसर महिला मंडळांक घेवन थंय नाचपाचें आमी उलयना. हांगा आमी सनबर्न उलयना.
आमी कायदे उलयता, ज्या कायद्याक लागून आरजी फॉर्म जाला आनी ज्या कायद्यान कॉन्स्टिट्युशनल वेन आरजी चलता ते उलयता. आनी हे ह्या सरकाराक मान्य ना आनी ह्या लोकांकूय मान्य नासले. लोकांनी आमची फकाणां केली, 10% लोक आमच्या वाटेन रावले, 90% आमच्या वाटेन रावंक ना. तांकां दिसताले की आरजी उलयता ते केन्नाच जावचे ना, आमी उलयता ते एंटी नॅशनल, हितून आमी दुसरे जे भारतीय लोक येतात हांगा दुसरे येतात तेंच्या अगेन्स्ट आसा. जाल्यार आयज सुप्रीम कोर्ट, आयज हाय कोर्टाक कितें म्हणटले तुमी? सगळे बस्ती वयतले. हाय कोर्टाचे जजमेंट जर फॉलो जाले एक बस्ती गोंयांत उरपाची ना, इन्क्लुडींग बिगस्ट जुवारी नगर गेली गोवन. तेन्ना कितें म्हणटले हायकोर्टाक? एंटी नॅशनल, एंटी कॉन्स्टिट्युशनल, हायकोर्टाक कायदे शिकयतले? लोकांनी विचार करपाची गरज आसा. हो एक सिरियस विशय आसा आनी तेका लागून आयज आमी प्रेस कॉन्फरन्स घेता. मागीर आमी पोगो कॅम्पेन केली. आमी गोंयकारांक पोगो बील कित्याक गरजेचें आसा हें सांगपाक आमी कॅम्पेन केली. आतां कित्याक गरजेचें आसा पोगो बील? आमचे सिग्नेचर कॅम्पेन जाले, हजारांनी सिग्नेचर आमी घेतले, आमी दिले. आमी जेन्ना लोकांच्या घरांत आमचे भुरगे वयताले, रेव्होल्युशनरीज वयताले, तेन्ना ऑलमोस्ट 95% लोक, मिनिमम 95% लोकांनी सायनी मारला. पूण ते 95% आमकां वोट करूंक ना. हे लक्षांत दवरा की 95% लोकांनी सायन मारल्या पूण वोट करूंक ना. आनी आयज ते तुमी आमकां वोट करूंक ना म्हणून तुमी कशे फोंडान पडल्यात आनी फोंडान पडटले पळय. आनी हो जजमेंट कितलो तुमकां लागून डेंजर आसा तुमच्या भुरग्यांक लागून पळय तो आतां आमी सांगतले. हे तुमी लक्षांत दवरा. आनी तेन्नाय आमी सांगलेले, तेन्ना तुमी आमकां सिरियस घेवंक ना. आतां परतून सांगता, परतूनय जर तुमी सिरियस घेवंक ना जाल्यार एक्सटिंक्ट जावपाक, डायनोसॉर कशे गायब जाल्ले तशे गोंयकार गोंयच्यान एक्सटिंक्ट जावपाक तुमी तयार रावा. बेश्टे फॅमिली प्लॅनिंग करूं नाका. कित्याक तुमच्या भुरग्याक फुडें रावपाक गोंयांत घर मेळपाचो ना, जागो मेळपाचो ना. आतां विरेशान सांगले की एसेंब्ली जाली, एसेंब्लीन जावपाक जाय. विरेशान कितें इश्यू रेज केल्ले ते सांगले. कशें विरेश जेन्ना उलयतालो, एक यंगस्ट पार्टीचो यंगस्ट MLA आयज एसेंब्लीन वचून कायदो उलयतालो, जो विशय गोंयकाराचो मेन विशय आसा तो उलयतालो, तेन्ना ताका ते बसयतात, तेन्ना ताका ते स्टुपीड म्हणटा, तेन्ना ताका ते नवो आमदार म्हणटा आनी फकाणां मारतात. आनी हे आयचे जाणटे जाला 3-3 टर्म काडटा, 4-4 टर्म काडटा, 5-5 टर्म काडटा. हेंच्या कडेन कायदे हाडपाक जावना अजून मेरेन. थंय जाता कितें कविता म्हणपाची गजाल, थंय चलता फकाणां. आनी आमचो नवो आमदार जेन्ना हे उलयता तेन्ना तेंच्या कडेन सहन जायना. सहन कित्याक जायना? कित्याक हे सगळे मायग्रंट लॉबी एक तर हांकां इलेक्शनाक फंड करता, नाल्यार हे सगळे मायग्रंटांच्या वोटिंगेचेर आपली सीट जिखपाक डिपेंड आसा. व्हेरी सिंपल. आनी तेका लागून तांकां गोंयकार नाका. आतां ही हायकोर्टाची ऑर्डर, ही हायकोर्टाची ऑर्डर 6 तारखेर येयली, 6 मार्चाक ही ऑर्डर येयली. आमी एक्सपेक्ट करताले की सरकार नाजाल्यार एजी जो आसा पांगम तेणे हे लोकांक एक्सप्लेन करपाक जाय आसली की हे कितें येयलां तें. हरशी प्रत्येक ऑर्डरीचेर एजीचो बायट आसता, प्रेस ब्रिफींग आसता, पूण ह्या ऑर्डराचेर हांवें तरी पळोवंक ना. आतां ही ऑर्डर कितें आसा? ही ऑर्डर कोर्टान सो मोटो घेतलेलो. चीफ जस्टीस देशपांडे आसा तेणी सो मोटो घेतलेलो आनी तेणी सांगलेले की ह्या हेचेर इलिगेलिटीज गोंयांत जे आसा पळय ते वाडत चल्ल्या. गोंयचो एनवायरमेंट काबार जाता, गोंयची आयडेंटिटी काबार जाता आनी तेका लागून हेचेर एक्शन जावपाक जाय. तेन्ना तेणी हे जाल्या उपरांत तेणी 2 एडवोकेटांक भितर नेमले. एक एडवोकेट विठ्ठल नायक आनी दुसरो एजी पांगम. हे दोगांयकूय तितून नेमले आनी तेणी सांगले की तुमचे कितें पॉयंट ऑफ व्यू आहा पळय हेचेर अभ्यास करून तुमी आमकां सांगा. हे तेंच्यांनी सांगले. तुमकां हांव तेंच्यांनी कितें सांगलें, एजीन कितें सांगलें. आतां एजी कोणाचो? हे सरकाराचो. सगळे जाण लक्षांत दवरा की एजी सरकाराचो. आनी सरकाराचो एडवोकेट कितें सांगता पळय हितून तें सांग तुमकां. Learned Advocate General and Amicus Curie Shri Vittal Naik made detailed submission on the entire legal framework which governs, control and regulate the construction of buildings, structures and land development in the state of Goa. म्हणल्यार कितें? गोंयांत कसले कायदे आसा जेतून आमी बांदकाम करपाक शकता, बांदकाम मोडपाक शकता, बांदकाम गवर्न करपाक शकता, रेग्युलरायज करपाक शकता. हे सगळे कायदे कसले आहा पळय ते कायदे तेंच्यांनी सांगले. Both of them pointed out that illegal construction in the state of Goa are mushrooming. Simple.
Such illegal constructions are not only against all statutory provisions but have become a major hazard to the people as well as to the environment. They submitted that such illegal constructions are highly detrimental to the environment and land development in the state of Goa. आता कोण म्हणताय? एजी म्हणता. जे आम्ही म्हणताले की ही इल्लीगल कन्स्ट्रक्शनान गोयचे जमनी काबार जाता, गोयचो एनवायरमेंट काबार जाता, गोंय काबार जाता म्हणून आम्ही जे बोबो मारून लोकांक सांगताले आज ते कोण म्हणता? याच सरकाराचो एजी म्हणता. आम्ही जेन्ना म्हणटाले तेन्ना आम्ही एंटी नॅशनल असले, एंटी कॉन्स्टिट्युशनल असले, बायलांच्या विरुद्ध असले, आम्ही इमॅच्युअर असले, आम्ही भुरगे असले, आम्ही अनपढ असले, पण आयज हे सगळे गजाली ह्याच सरकाराचो एजी म्हणटाय. लोकांनी लक्षात दवरपाक जाय. आता त्यांनी जे कायदे सांगला, जे कायद्यांचेर रेव्होल्युशनरी गोवन्स असेंब्लीन उलयला, असेंब्लीचे भायर आम्ही कितलेशेच उलयला, कितलेशेच प्रेस कॉन्फरन्सीस घेतला, कितलीशीच लेटर केला, कितलीशीच कंप्लेंट केला, मेमोरेंडम केला, कितलेशेच केसी फायट केला. तेतूंतले पयलो म्हणटा तो तेतून थर्ड पॉइंट ड्यूरिंग द कोर्स ऑफ हिज आर्ग्युमेंट द लर्नड एडवोकेट जनरल पॉइंटेड आउट द वेरियस प्रोविजन्स ऑफ द गोवा पंचायत राज एक्ट 1994. पयलो कायदो जालो द गोवा म्युनिसिपालिटीज एक्ट 1968. दुसरो कायदो जालो गोवा लँड डेव्हलपमेंट अँड बिल्डिंग कन्स्ट्रक्शन रेग्युलेशन 2010, गोवा लँड यूज रेग्युलेशन एक्ट 1991, गोवा लँड प्रोहिबिशन ऑन कन्स्ट्रक्शन एक्ट 1995, गोवा रेस्ट्रिक्शन ऑन ट्रांसफर ऑफ एग्रीकल्चर लँड एक्ट 2023, गोवा सिटी ऑफ पेंजिम कॉर्पोरेशन एक्ट 2002 and Daman and Diu लँड रेव्हेन्यू कोड 1968 and the code of कमुनदार. हे सगळे कायदे जर फॉलो झाले, सगळे कायदे तिने आसा म्हणून सांगले. आता हे कायदे केन्नाच्यान आसा पळय. 1968 गोवा म्युनिसिपालिटीज एक्ट, पंचायत एक्ट 1994, कन्स्ट्रक्शन लँड बिल्डिंग कन्स्ट्रक्शन 1991, 1995 म्हणजे 30-40 वर्सां पयलींचे कायदे असले गोयचे जमनी राखपाक लागून. उगडास जरा भायल्यान घेवपाची डिफरंट गजाल. तेन्ना कोण चड भायले येनासले, फक्त मायग्रंटूच येताले, स्लम्स करताले. आयज व्हडले व्हडले बिल्डर येता, हे येता ते आतां चलता. पूण हे तेन्ना ह्या सरकारा कडेन कायदे असले थांबोवपाक, पूण तेंच्यान थांबोवंक ना. पूण आयज एजी एडमीट करता की आमचे कायदे आसा म्हणून. तेतून तो पयलो हेतून सांगता लँड कन्स्ट्रक्शन एक्ट फूल तेणी ब्रीफ केला की ह्या कायद्यान कशी आमी गोयचे जे इल्लीगल कन्स्ट्रक्शन आहा, बस्ती जागा कितें येता ते कशें वाचोवपाक शकता ते. मागीर तेणी सांगले पंचायत राज एक्ट, व्हेरी इम्पॉर्टंट. पंचायत राज एक्ट म्हणजे आयज जेन्ना पंचायत आमी म्हणटा ती पंचायतीन सगळो घोळ पंचायतींच्यान चालू जाता. पंचायत राज एक्टान 66 जे आसा पळय सेक्शन, त्याच्या अंडर कशे पंच सरपंच एक्शन घेवपाक शकता, इल्लीगल कन्स्ट्रक्शन कशें स्टॉप करपाक शकता, हे क्लियर कट फूल एजीन हांगा दिल्लें आसा. टोटल A to Z, सेक्शन बाय सेक्शन, सब सेक्शन पासून इतले क्लियर कट तेणी बरयला हांगा. तितून हे सुद्धा आसा सेक्शन 210A. हितून कितें म्हणटा, पर्सिस्टंट रेमिस इन द डिस्चार्ज ऑफ ड्युटीज. म्हणजे जर पंच आनी सरपंच जर आपले काम सारखे करिना जाल्यार तेजेर एक्शन जावपाक जाय, तो डिस्क्वॉलिफाय जावपाक जाय. हे पासून हांगा बरयल्लें आहा. आणि आम्ही लोक कितें चिंतता, पंचायत म्हणजे कितें, फक्त सर्टिफिकेट हाडपाक. पंचायतीची सरपंच आणि सरपंचाची ही कामां आसा. तेणी फुडें हें दाखयला आर्टिकल 64J. हितून कितें म्हणटा, जर पंच सरपंच जर एक्शन घेयना जाल्यार BDO को पावर आसा, डायरेक्टर ऑफ पंचायती को पावर आसा एक्शन घेवपाक. पूण ती एक्शन तेंच्यांनी घेतलेली ना. अशें करून तेंच्यांनी प्रत्येक कायदो कसो यूज करपाक जाता, इल्लीगल कन्स्ट्रक्शन स्टॉप करपाक पळय तें बरयल्लें आहा. हें इतलें तेंच्यांनी केलां. आतां तेंच्यांनी मेन इम्पॉर्टंट गजाल जी केल्या ती कॅटेगरायज केला की खंयचो कायदे खंयची कन्स्ट्रक्शन इल्लीगल. हे सगळ्या लोकांनी आयका, कित्याक तुमचे गोंयकारांची घरां जावं कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट ह्या हितून पडटा, 100% पडटा. पयले तेंच्यांनी केला फर्स्ट कॅटेगरी इल्लीगल कन्स्ट्रक्शन ऑन रोड साइड, हायवेज, मेजर रोड्स इन म्युनिसिपल एरिया. फर्स्ट म्युनिसिपल एरिया रोडाच्या सायडीक कितें आसा जाल्यार हायवेच्या सायडीक कितें आसा. सेकंड कॅटेगरी आसा इल्लीगल कन्स्ट्रक्शन रोड साइड, हायवे, मेजर रोड्स इन पंचायत एरिया. पयलो जाले म्युनिसिपालिटी एरिया, दुसरे जाले पंचायत एरिया. मॅक्झिमम आमचे पंचायत आसा 191. सो 191 पंचायतीच्या लोकांनी लक्षात दवरचे की तुमचे जर रोडा सायडीक जर कितें इल्लीगल आसा जाल्यार ते डेमोलिश करपाची म्हणून ही ऑर्डर आहा. त्या सरकारान तुमकां अजून मेरेन सांगूंक ना इतले सिरियस. आनी कितलेशेच आमच्या गोंयकारांचे हांगा आसतले, मायग्रंटांचे आसा तशें गोंयकारांचे आसा.
थर्ड कॅटेगरी इलिगल कन्स्ट्रक्शन पंचायत एरियाज बीइंग यूज्ड फॉर कमर्शियल पर्पज. ते तुमचे गाडे घातला आणि कितें कितें खंय खंय रोडा सायडीकूच न्हू सायडीक स्क्रॅप यार्ड आसतले आणि कितें आसतले ते. फोर्थ कॅटेगरी इलिगल कन्स्ट्रक्शन इन म्युनिसिपल एरिया यूज फॉर कमर्शियल पर्पज. फिफ्थ कॅटेगरी इलिगल कन्स्ट्रक्शन इन पॅडी फील्ड. आयज तुम्ही पळयता सगळे कडेन शेतां पुरयल्ली आसतली, तितून स्क्रॅप यार्डां जाल्या, भितर इलिगल नर्सरी जाल्या, भितर इलिगल शॉपां जाल्या जी मायग्रंट चलयता, अशे खुबशे गजाली आसतले जे भितर जाता. सिक्स्थ कॅटेगरी इलिगल कन्स्ट्रक्शन इन गव्हर्नमेंट प्रॉपर्टी. हेतून चडशे गोंयकार ना, चडशे गव्हर्नमेंट प्रॉपर्टीन चडशे मायग्रंट आसात. इलिगल कन्स्ट्रक्शन इन कॉमदाद लँड. हांगाय परते मॅक्झिमम मायग्रंट आसा, थोडे गोंयकार आसा. एथ कॅटेगरी इलिगल कन्स्ट्रक्शन अँड टेनंटेड लँड. हे 8 कॅटेगरी तेंच्यांनी केला आणि 8य कॅटेगरीन कितें एक्शन ह्या सरकारान घेवपाक जाय हे प्रत्येक कॅटेगरी वायज तेंच्यांनी हांगा. आता इम्पॉर्टंट गजाल तेंच्यांनी थोडे डायरेक्शन्स दिला. हायकोर्टान डायरेक्शन्स दिला. पयले म्हणल्यार कितें एक्शन घेवपाक जाय ते जाले. आता फुडें कन्स्ट्रक्शन येवपाक जायना म्हणून कितें तरी आमी प्रिकॉशन घेवपाक जाय ते हायकोर्टान दिला. पयले तेंच्यांनी सांगला वीकेंड फ्लाइंग स्क्वॉड, जे आमी नोट केला. मॅक्झिमम हिल कटिंग, लँड फिलिंग आणि इलिगल कन्स्ट्रक्शन हा शेनवार आयतार चलता, कित्याक शेनवार आयतार गव्हर्नमेंटाची ऑफिसां बंद आसता तेन्ना फ्लाइंग स्क्वॉड अवेलेबल नासता आणि त्या दिसा जाता. सो तेंच्यांनी बरयला की वीकेंड फ्लाइंग स्क्वॉड आसपाक जाय. कॉमन व्हॉट्सएप नंबर सरकारान पब्लिश करपाक जाय. कॉमन तेंच्यांनी व्हॉट्सएप ग्रुप करपाक जाय. भितर जे जे ऑफिसर्स भितर आसा, जे नॉमिनेट जातले तेंकां भितर तेंच्यांनी घालपाक जाय आणि त्या व्हॉट्सएप नंबराचेर लोक व्हिडिओ धाडपाक शकता, फोटो धाडपाक शकता, लोकेशन धाडपाक शकता आणि ते इलिगल कन्स्ट्रक्शनाची म्हायती दिवपाक शकता. फ्लाइंग स्क्वॉडान 1 वरा भितर इलिगल कन्स्ट्रक्शन बंद करपाक जाय, 1 वरा भितर. आणि जर तो करिना जाल्यार ते जी कंप्लेंट आसा पळय ती एडिशनल कलेक्टरा कडेन वयतली. मागीर एडिशनल कलेक्टरान तेचो हे घेवपाक जाय, एक्शन घेवपाक जाय. हे सगळे ह्या ऑर्डरीन बरयल्ले आहा. म्हणजे हे इतले लेवल आसा. दुसरे मोस्ट इम्पॉर्टंट सप्लाय ऑफ वॉटर इलेक्ट्रिसिटी अंडर गोवा पब्लिक एक्ट 1985. हितून कितें आहा, मॅक्झिमम मायग्रंट जे आयज रावतात, झोपडपट्टे बांदता, बस्ती बांदता, स्क्रॅप यार्ड बांदता, ते ह्या कायद्यानुसार बांदता. हेल्थ एक्टा अंडर ते लायट आणि उदक घेता, आपणाक घराक म्हणून सांगता आणि कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट. क्लियर कट हांगा बरयल्लें आसा. स्टेटमेंट आसा, द हेल्थ ऑफिसर इज हियरबाय डायरेक्टेड टू नॉट इश्यू एनी परमिशन अंडर सेक्शन 94A ऑफ द गोवा पब्लिक हेल्थ एक्ट फॉर सप्लाय ऑफ वॉटर इलेक्ट्रिसिटी टू एनी स्ट्रक्चर टू बी यूज्ड फॉर कमर्शियल पर्पज. इवन रेजिडेन्शियल पर्पजाक सुद्धा जर घेतले जाल्यार तेका कन्स्ट्रक्शन लायसन्स असपाक जाय तेच्या कडेन आणि टीसीपी क्लिअरन्स असपाक जाय. हे दुसऱ्या हेजेर बरयल्लें आसा. आता हो जालो इतलो हो डेंजर कायदो. म्हणजे हेतून तुम्ही विचार करा की तुमचे घर ह्या जे कॅटेगरीज केला भितर पडटा काय, रस्त्या सायडीक पडटा काय, कॉमदादान पडटा काय, ना जाल्यार पंचायतीन पडटा, दुसरे कडेन पडटा, तुमचे थंयसर हे ना, लायसन ना तुमच्या कडेन, हितून पडटा काय, हे गोंयकारांनी आणि मायग्रंटांनी विचार करपाक. आता जे आमी सांगता आता की हो सरकार आता कितें करपाचो. आता हेजेर सरकारा कडल्यान तुम्ही आता फाटले 2-3 दीस तुम्ही स्टेटमेंट आयला, हो सरकार म्हणटा की आमी कायदो करतले हेंका वाचोवपाक. आता कोणाक वाचोवपाक? सरकार कायदो कोणाक वाचोवपाक करतली? जर सरकारान एक कायदो काढलो की ह्याच्या पयलींची जी कन्स्ट्रक्शन्स आसा पळय ही सगळी जी हायकोर्टान सांगला ही सगळी आमी रेग्युलरायज करता म्हणून जर काढलो जाल्यार हेचो गोंयकारांक कितलो बेनिफीट जातलो आणि मायग्रंटांक कितलो बेनिफीट जातलो गोंयकारांक लक्षांत दवरपाक. आयज गोंयकारांचे कॉमदाद लँडान 10% आसतली घरां आणि 90% मायग्रंटांची आसतली. 90% मायग्रंटांची आसतली. पूण सरकार कितें करतलो? गोंयकारांक शील्ड कसो यूज करतलो, गोंयकारांक फुडें हाडटलो आणि ह्या मायग्रंटांक लागून कायदो करतलो आणि सांगतलो कितें आमी गोंयकारांक वाचोवपाक जाय. सिंपल. गोंयकार हॅपी जातले की आमची घरां वाचतली. पूण लक्षांत दवरा कॉमदादाचेर रावपी गोंयकार हे खूब कमी आसा आणि तेंकां वाचोवपाचे नाटक करून सरकार मॅक्झिमम हे बस्ती सेव्ह करपाचे नाटक करतलो. 100% हे करतलो. आता म्हाज्या कडेन घर ना पूण हांवें वचून कॉमदाद जागो हाडूंक ना. आमच्याच गांवांत कॉमदाद आसा पूण आमच्याच गांवची कॉमदाद अशे कितलेशेच गोंयकार आसतले जेंच्या कडेन घर ना, रूम ना, एकाच घरांत रावतात फॅमिली, भाड्याक रावता आसतलो ना स्वताची प्रॉपर्टी परचेस करून थंय लोना भरता आसतलो आणि रावता आसतलो. तेणे कॉमदाद जागो ना गव्हर्नमेंट लँड एन्क्रोच करूंक ना. कित्याक करूंक ना? भियोन
की आपूण जर आडयलें ना तेका इल्लीगल करपाचें नासलें म्हणून तो बाबडो त्याच रुमान आसा, त्याच घरान आसा, त्याच खोपीन रावता. पूण आयज भायल्यान लोक येतात, हांगा कोमदार जागे एन्क्रोच करता, सगळे आमचे आडयता आनी आयज सरकार तांकां, आमकां तरी दिसता की सरकार तांकां साल्वार करतलो, तांकां लागून कायदो हाडटलो. 100%. म्हणजे जे गोंयकार आजून आडोंक ना जागे ते पिशे जाले. हे आमी मूर्ख. आमच्याच गोंयान आमी बेगर, होमलेस, लँडलेस आसा पळय आनी आमी जागो आडोंक ना, आमी इल्लीगल करूंक ना म्हणजे आमी मूर्ख जाले. आनी जे इल्लीगल केला पळय ते शाणे जाले. आनी हे जो सरकार करतलो कित्याक ते मायग्रंट वोट बँक कोशीत हालोवपाचे ना. ह्या बीजेपीच्या सगळ्या जर आयज तुमी कमिटी काडशात, बीजेपीच्या कमिटीन आयज तुमी पळया मायग्रंट कितले आसा भितर ते. हे मायग्रंटांक तेंच्यांनी आयज राजा केल्ले आसा. तांकां टिकेटी वाडटा. आतां फुडल्या फावटी टिकेटी वाडटले. ऑलरेडी पंच सरपंच तेंचे आसात. पूण हे ह्या फुडें जातले. तेका लागून आमचो डिमांड आसा की ह्या सरकारान गोंयकार कोण तो डिफायन करचो पयलीं. तुमी गोंयकार 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 म्हणटा. आयज जर तुमी पळयत ह्या सरकाराचे जर तुमी हे 2 पेजी हे आसा म्हाजे कडेन एक कालच्या बजेट सेशनाची एक पेज नंबर आसा 51. हेजेर हावजिंग म्हणून एक हे आसा सेक्शन. हावजिंग तितून कितें बरयलां? माय गव्हर्नमेंट विल इंट्रोड्यूस अ कॉम्प्रेहेन्सिव हावजिंग पॉलिसी फॉर प्रोवायडिंग अफोर्डेबल हावजिंग फॉर गोवन्स थ्रू हावजिंग गोवा हावजिंग कोड. आता कोण हे गोवन्स? हे गोवन कोण? 10 वर्सां आसलेले गोंयान आसलेले गोंयकार, 15 वर्सां आसलेले, 25 वर्सां आसलेले, 30. आमचे तुमकां मान्य ना न्हू 1961. हांव म्हणटा तुम्ही असेंब्ली सेशन घेया, प्रत्येक आमदाराक आपली डेट दिवनी, सगळे मेळोन फायनल एक कितें तरी डेट थारोवपाची आनी ती फायनल करपाची. लोकांकूय कळोन की सरकाराक कितल्या वर्साचो गोंयकार म्हणटात. आयज सगळ्या गोंयकारांक खबर आसा तो घर घेवपाच्या लायकेचो उरलेलो ना, तो फ्लॅट घेवपाच्या लायकेचो उरलेलो ना, प्लॉट घेवपाच्या लायकेचो उरलेलो ना. तरी हेंच्या फाटल्यान जर तुमी फुगड्यो घालपाक जर रावली, नाचपाक रावली, जाल्यार फुडली तुमची पिढी रस्त्यार येवपाक आनी तांकां कोणूच आडोवपाक शकना. 100% रस्त्याचेर आसतली. 100%. कितलेय फुगड्यो घाला, कितलीय फुलां मारा, कितली आरो दोळा, कितलेय कविता म्हणा, हांकां लागून जावपाचें ना. रस्त्यारूच येतली. हे क्लियर कट हांगा बरयला. गोवन्स. आता गोवन्स कोण तो कोण सांगतलो? गोंयकार कोण? आमी पिशे म्हणटा तुमी. आमी गोंयकाराचें डेफिनेशन मागता आनी आमी पिशे. अरे पूण गोवन्स म्हणटा ताका डेफिनेशन आसा काय ना? जेन्ना उत्तराखंड म्हणटा आउटसायडर तेंचें डेफिनेशन आहा, झारखंडाचें डेफिनेशन आहा, तुमचें रे बाबा कित्याक ना? सांगा न्हू. 10 वर्सां, 15 वर्सां, 25 वर्सां सांगा. क्लियर करा गोंयकारांक. एकदां तेजो सोक्षमोक्ष जावन एकूचदां फायनल जावन गोंयकार म्हणटा. लोकांकूय कळोनी, गोंयकारांकूय कळोनी की हे सरकार तुमच्या वाटेन आसा काय मायग्रंटा वाटेन आसा. मायग्रंटांक गोंयकार करपाक सोदता, तुमची आयडेंटिटी तांकां दिवपाक सोदता, काय तुमची आयडेंटिटी राखपाक सोदता पळय बीजेपीचे सरकार, हे आमदार जितले जालात पळय ते आमकां कळपाक जाय. दुसरे तेणी हांगा परत आनी बरयला. हितून मराठीन आसा, सभापती महाशय गोवा रेग्युलर अनऑथराइज्ड कंस्ट्रक्शन एक्ट 2000 मध्ये आवश्यक ते बदल करून शहर कितें ते घातला त्यांनी. या पूर्वापार या भूमीत वास्तव्य करून असलेल्या परंतु त्या जमिनीवर मालकी हक्क नसणाऱ्या गोमंतकीयांना त्यांच्या न्याय हक्कानुसार जमिनीचे मालकी हक्क देण्यासाठी माझं सरकार प्रयत्नशील असेल. म्हणजे गोंयकारांक जमिनीचे हक्क दिवपाक लागून आपलो सरकार गोंय सामको एफर्ट्स घालीत आसा आनी ह्या फुडें आसतलो. आता कोण हे गोमंतकीय? हे गोंयकार कोण? कळपाक जाय न्हू लोकांक. गोंयकार कोण? इट्स नॉट अ जोक. आमकां दिसता गोंयकार कोण म्हटल्यार हे ही गजाल सादी म्हणून. पूण आयज हो जर हांगा जर गोंयकार ह्या जर जजमेंटान हे जे जजमेंट येदे व्हडले येयला हेतूंतल्यान जर गोंयकारांक वाचपाक जाय जाल्यार गोंयकार कोण हो डिफायन जावपाक जाय. गोंयकार कोण तो जर डिफायन जावंक ना जाल्यार सगळ्यांची सरसकट घरां इल्लीगल इल्लीगल जातली. गोंयकार थंयच उरतलो. आतां फुडलें तुमकां सांगता जें फुडें भविश्य आसा, तुमचें फ्युचर कितें आहा तें. ह्या हेतून आतां फ्लायिंग स्क्वॉड येता. ह्या हेतून आतां सगळ्यांचो बिडिओन एवरी सोमारा रिपोर्ट दिवपाक जाय. हे भितर बरयल्लें आसा एवरी सोमारा बिडिओन सगळ्या तलाठी हेंचे इल्लीगल कन्स्ट्रक्शन रिपोर्ट करपाक जाय. आतां जे गोंयकार ह्या फुडें घर बांदपाक सोदतले, आयका सारकें, तुमची जर जमीन आसा, तुमच्या जमनीनूच जर तुम्ही घर बांदपाक सोदतले ना जर कोमदार जागो आनी खंय तुम्ही आडयल्या प्लॉटान ते प्लॉटान जर बांदपाक सोदतले, ह्या फुडें तुमकां तसलें घर बांदपाक मेळचें ना. तुमचें एन्सेस्टर घर आसा तेच्या सायडीक रूम काडून तुम्ही दुसरो भाव रावपाक जर सोदतलो तें जावपाक शकचें ना. कित्याक कोर्टाची ऑर्डर आसा. पंच पडटलो फोंडान
सरपंच पडटलो फोंडान, सेक्रेटरी पडटलो, बीडीओ पडटलो, तलाटी पडटलो, सगळे फोंडान पडटले. सो तुम्ही जर चित्ता माझ्या घरा सायडीक आनी जागो आसा, पोरसू आसा, ते पोरसू उडोवन आपूण घर बांदतलो म्हणून बारीकशे विचार करपाचो सोडून दियात. ह्या सरकारान तुमकां ह्या रितीन फोंडान घातलेल्या. जर ह्या सरकारान हे कायदे पाळले, आयज इतले मायग्रंट इन्फ्लक्स जावचे नसले, इल्लीगल कन्स्ट्रक्शन जावचे नसले, आणि चीफ जस्टिस गोंयान येवन तेका इल्लीगल कन्स्ट्रक्शन दिवचे नसले, आणि ही ऑर्डर येवची नसली. हे कित्याक जाला? बिकॉज ऑफ मायग्रंट इन्फ्लक्स, जे पर्रीकरान 2013 सांगलेले. आता त्या भाईकूय तुम्ही जर अँटी नॅशनल आणि अँटी कॉस्टल म्हणपाचे आहा, तुम्ही म्हणपाक शकता, कित्याक आता भाईची ती पर्रीकरांची बीजेपी काय उरलेली ना, ही काँग्रेसमुळे जाल्लेली आसा. ते भाईकूय अँटी नॅशनल आणि अँटी कॉस्टल म्हणपाक ते फाटी फुडें सरपाचे ना. तो एक समाधी कडेन वचून नाटकां कितलीय करूं ते. हेंच्यांनी पर्रीकराक ह्या पयलीं कितले गाळयो मारलेले आसा, कितें कितें म्हटलेलें आसा. आयज थंय समाधीर वचून तांकां ती फुलां घालची पडटा नाइलाजान. आतां तेका तुमी अँटी कॉस्टल अँटी नॅशनल म्हणटाले, आर्जीक म्हणटा तुमी. तेणी ऑन केले, तो वचून प्रायम मिनिस्टराक मेळलो. आता गोंयकारांनी आपल्या आमदाराक क्वेश्चन करपाक जाय. सिरियसली सांगता तुमकां, ना जाल्यार गोंयकार ह्या जमनी वयल्यान एक्सटिंक्ट जातलो. ह्या कायद्यानुसार तुमकां ह्या फुडें सगळें लिगल बांदपाक जाय. तुम्ही जर सायडीक घर सुद्दां बांदलें आनी तुमकां दिसता की आपूण हेल्थ एक्टा अंडर पयलींच्या भशेन लायट घेतलो, क्लियर कट ऑर्डर आसा. जो मेरेन तुज्या कडेन टेक्निकल क्लियरन्स ना, जो मेरेन तुज्या कडेन ऑक्युपन्सी ना, तो मेरेन तुका हेल्थ एक्टा अंडर लायट मेळची ना. तुजो जागोच तुज्या नांवार ना, भाटकार तुका एनओसी दिना, तूं रे बाबा खंयच्यान एनओसी हाडटलो आनी टेक्निकल क्लियरन्स हाडटलो? आसा तुज्या कडेन ताकद? कितले गोंयकारां कडेन ताकद आसा टेक्निकल क्लियरन्स घेवपाक? कितले गोंयकारां कडेन ताकद आसा ऑक्युपन्सी घेवपाक? तुज्या कडेन पेपरूच ना, बेज ना, तुज्या कडेन डॉक्युमेंट जागोच नांवार करूंक ना. सो हेका लागून म्हणटा आमी की गोंयकार कोण तो डिफायन करपाची गरज आसा. वचा तुमच्या आमदारा कडेन, सांगा तेका असेंब्ली सेशन मागया आनी गोंयकार कोण तो डिफायन करा आनी हेतूंतल्यान गोंयकारांक साल्वार करा. नाल्यार मेले गोंयकार काबार. तुमकां कोंकणां दिसता आसतली. एक तर तुम्ही काबार पळय, दोन रितीन काबार जातले. एक तर एक्शन जाय, तुम्ही वयतले, मायग्रंटूय वयतले. दुसरे हेतून तुम्ही साल्वार जातले, मायग्रंटूय साल्वार जातले. पूण ह्या फुडें तुमकां गोंयान आनी प्लॉट घेवपाक ना जाल्यार जागो घेवपाक तुमच्या कडेन ताकद ना, इल्लीगल कन्स्ट्रक्शन तुम्ही करपाक शकना. कोमदाद जागो पयलींच मायग्रंटांनी ऑक्युपाय केल्लो आसा आनी आतां हो सरकार आमचे कोमदादचे जागे काडटा आनी प्रायव्हेट इन्स्टिट्यूटां, प्रायव्हेट कंपनींक, IPB, FIPB हेंकां वाटीत आसा. 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 5 लाख सगळे. सो तुम्ही इमेजिन करा की तुमकां आयज आमच्या थिवेत धरया एक्झाम्पल, 30,000 रुपया पर स्क्वेअर मीटर जागो चल्ले. 30,000, 300 स्क्वेअर मिटराचो जर प्लॉट घेतले जाल्यार आमकां 90 लाख जाय. 10 लाख तुझे बाकीचे हेका जर 1 कोटी तुका फक्त प्लॉटाक जाय. 1 कोटी, 1 crore आसा खंयच्या थियेकारा कडेन. पूण ह्याच सरकारान 2 लाख स्क्वेअर मीटर जागो 12 रुपया पर स्क्वेअर मीटर, कितले 12 रुपया पर स्क्वेअर मिटराक एका भायल्या युनिव्हर्सिटीक दिला. कितले रुपया? 12 रुपया. 2 लाख स्क्वेअर मीटर, जेतून तुमकां रिझर्वेशन ना, तुमकां जॉब पॉलिसी ना, शिक्षण पॉलिसी ना, काय ना. 2 लाख आणि तुम्ही थंय बेगर आसा. तुमच्याकडे घर ना, तुमच्याकडे रूम ना. असे प्रत्येक गावान आसा. सो आमचे थोडे डिमांड्स आसा. पयलो डिमांड आसा आमचो, विरेशान जशें सांगले ते 2-3 दिसाची असेंब्ली तुम्ही मागया. बेगिनातल्या बेगीन गोंयकार कोण तो डिफायन करा. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट गजाल, जे इल्लीगल बस्ती हांगा जाला, मायग्रंटांनी येवन केला, सगळो रिपोर्ट सरकाराकडे हा. कित्याक गेल्या फावटी सरकारान EHN नंबर दिवपाक चालू केल्ले आनी ते EHN नंबर सगळ्यांक EHN नंबर वाटलेले आसा. सो सगळे गव्हर्नमेंटाकडे सध्या तो ते नंबर घेवन ब्लॅकमेलिंग करता. हे नंबर घे आनी जे जे इल्लीगल बस्ती आसा तेंकां तेंचे डेमोलिशन कर. तिसरे, जे जे इल्लीगल बस्तीने वोटिंग कार्ड आसा सगळ्यांची सरकारान फायल करपाची कंप्लेंट इलेक्शन कमिशनान आनी सगळी वोटिंग कार्ड कॅन्सल करपाची, क्लीन करपाची. गोंय नितळ गोंय तुमचे जे चलता पळय कॅम्पेन, हांव म्हणटा नितळ गोंय केन्ना जातले? कचरो काडीत न्हू. कचरो करपी आयज कोण आसा हें लक्षांत दवरा. आयज 2 गोंयकार उडयतले रस्त्यार, पूण 98 मायग्रंट उडयता. कित्याक तेंच्या रुमान रावतात, तेंचे रजिस्ट्रेशन ना, तेंचे कडेन डस्टबीन ना, ते टॅक्स भरिनात, गार्बेज टॅक्स भरिना, काडटा आनी रस्त्यार उडयता. तिसरे, जर तुमच्या कडेन हो कायदो जायना जाल्यार जे गोंयकारांची घरां मोडटली हेतून, जर सरकार कायदो करिना आनी जर घरां मोडटा
जाल्यार जे गोंयकारांची घरां मोडटली, जो तुमची हाऊसिंग पॉलिसी आसा ना रिहॅबिलिटेशन पॉलिसी आसा त्याच्या अंडर गोंयकाराक तुम्ही घर ना जाल्यार धाकटो प्लॉट दिवपाचो. आमचो सिंपल डिमांड आसा. आमच्या गोंयकारान आमच्याच गोंयान आपल्याच गांवांत कोमदाद लँडाचेर जर इल्लीगल घर बांदला जाल्यार तेका साल्वार करपाचें काम ह्या सरकाराचें आसा. कित्याक इल्लीगल जे कोमदाद लँड आसा आमच्या जाणट्यांनी आमच्या फुडल्या पिळयेक लागून दवरलेले आनी आमच्या फुडल्या पिळयेनूच थंय घरां बांदले. ती साल्वार जावपाक जाय आनी तेका लागून पर्सन ऑफ ओन ओरिजीन कोण तो डिफायन जावपाक जाय. आमचो एकटे सुद्दां गोंयकाराचें घर मोडून तेका बेघर करपाक जायना. काल तुमी पळयता पर्वरी कितें जालां तें. गोंयकाराचें घर मोडलें. आमी हे पळय कंप्लेनी घातलेले आसा, हेचेर एक्शन जायना. थंय कोर्टाची सांगतात ते कोर्टाचे ऑर्डरी अशे कितलेशे डस्टबिनान आहा. आमी तुमकां दाखयता डस्टबिनान आहा. कोर्टाची ऑर्डरी 1 वर्साचो 1 म्हयन्याचो टायम दिल्लो आसा. पंचायत कोणूच एक्शन घेयना. ही पळय लालाकी बस्ती रमजान आनी रामनवमी पयलीं मोडटलो म्हणून सांगलेलें ते निळकंठान खंय आसा. तशीच आहा लालाकी बस्ती. सुशागाद आहा. ते सगळे रस्त्यार घेवन सगळे विकता. म्हापसा हाडून नुस्तें विकता. व्हडले I-20 स्विफ्ट घेवन गाडयो घेवन भोंवतात. तेंची घरां तुमी राखतात आनी गोंयकाराक रडयतात. गोंयकाराच्या एका घराण्याक तुमी रडयतात तुमचे पॉलिटिकल हे करपाक आनी ह्या मायग्रंटांक तुमी राखतात. पर्वरी कितली आसा. हांव रोहन खंवटेक सांगता, जो आमच्या आमदाराक स्टुपीड म्हणटा पळय फाटल्यान तुजो थंय मायग्रंट पंचूय आसलो हेच्या पयलीं. आतां आसा म्हाका उगडास ना पूण हेच्या पयलीं आसलो. तेणे कोणाक थंय कार्डां दिल्या ती पळय. पयलीं मायग्रंटांक ते कोण लेबर आहले तेंकां हाडून भरले आनी आतां दिल्लीकारांक हाडून भरला. ना सुकूर एक जागो दवरूंक ना, प्लॉट दवरूंक ना, डोंगर दवरूंक ना, शेत दवरूंक काबार करून उडयले पर्वरी. आनी तूं आमकां स्टुपीड म्हणटा, नवो आमदार म्हणटा. आमच्या आमदारान सांगलेलें सगळें हांगा चल्लां मरे. आतां कोण स्टुपीड. अनॅचरल स्टुपिडिटी कोणा कडेन आसा आतां. आमच्या आमदारा कडेन काय तुज्या कडेन आसा. आनी तूं आमच्या आमदाराक चॅलेंज करता, आरजीक चॅलेंज करता. तूं यो, हांव तुका चॅलेंज करता. आयज रोहन खंवटेक आयज ह्या माध्यमांतल्यान चॅलेंज करता. यो विचार म्हाज्या वांगडा. तूं सांगता मरे टुरिजम अशें वाडला तशें वाडला. हांव तुका 100 हॉटेलवाल्या कडेन मेळटा जेंचे बिझनस डावन आसा. टुरिजम इंडस्ट्रीचेर डिपेंड असलेले जे स्टेक होल्डर्स आसा 100 जाणां कडेन व्हरता जे सांगता तुका बिझनस डावन आसा. तूं खंयच्या तोंडान सांगता रे बिझनस वाडला म्हणून. हांव तुका चॅलेंज करता. तुजो हो सीझन सोंपच्या पयलीं चॅलेंज फक्त एक्सेप्ट कर. हो सीझन सोंपच्या पयलीं 100 इल्लिगॅलिटीचे व्हिडिओ तुज्या फुड्यान धाडटा. 100 हो सीझन सोंपच्या पयलीं मे 31च्या पयलीं 100 व्हिडिओ धाडटा. चॅलेंज एक्सेप्ट कर. कापासतात तुजी एक्सेप्ट कर. 100 व्हिडिओ मसाज दाखयता. रस्त्यार एकूय खड्डो दिसचो ना म्हणून सांगताले मरे तुमी. त्या खड्ड्याची मसाज करपाक 5 जाणां लावाणे. रस्त्याचेर थंय मसाज करतात तुमी. बिचाचेर चलताना मसाज करतात. कोण व्हिडिओ घालता. 6:30 सुमार चालू जाता मरे फॅक्टरी तुमची. आनी ती खंय रावता लावाणे. खंय रावता. ही पळय खायला आमच्याकडे. आमच्या गोंयकार एक आंटी आसा 85 वर्साची. तिचो जागो खाल्ला 5000 स्क्वेअर मिटर आनी घरां बांदल्यान तेका तुमी वोटींग कार्डां दिल्या. डेमोलिशन ऑर्डर आसा तेंचेर अजून डेमोलिश जायना. ती बाबडी रडटा आमकां फोन करता. आनी काल सीएम सांगता मायकलान बरें काम केलें आनी अमित शाह पळयता हेंच ते बरें काम. शेतां पुरोवपाची, पत्रे घालपाचे. दोगूय जाणां बंटीवर बोबली दोगां जाणां जाल्यार पत्रेकार. शिवोले वच तूं कळमुटी वच पत्रेच दिसतले. पत्रेकार जाल्यार दोगां जाणां. पत्र्यांची फॅक्टरी खंय तरी घेतला आसतली 100%. थोडे कडेन ग्रीन पत्रे, थोडे कडेन ब्राऊन पत्रे. पत्रेच दिसतले. तूं बोवा. आमी चॅलेंज करता रोहन खंवटेक यो. तुका कापासता जाल्यार आमच्या वांगडा एकूच दीस यो. आनी तुका येवपाचें ना जाल्यार तुका तूं चॅलेंज एक्सेप्ट कर. तुका 100 व्हिडिओ दिता. टावसाचे दिता, मसाज दिता, व्हिडिओ घालताय दिता. सगळे दिता तुका. चेडवां विचारता, ड्रग्स विचारता, सगळे दिता. सगळे A to Z. तूं रिजायन जातलो. सांग जातलो रिजायन. आमकां कळपाक जाय. एसएमईन आमच्या आमदाराचेर तूं चडटा पळय. तुजी लायकी आहा रे चडपाक. काबार करून उडयल्या मरे तुमी टुरिजम. हे टुरिजम उरला, फॅमिली घेवपाचें उरला गोंय. आनी तुमी सांगता ते इन्फ्लुएन्सर रॉंग व्हिडिओ काडटा. कितें रॉंग इन्फ्लुएन्सर व्हिडिओ काडटा सांग. इन्फ्लुएन्सराचो व्हिडिओ येता ट्राफिक पुलीस त्रास दिता म्हणून दिना. इन्फ्लुएन्सराचो व्हिडिओ येता चेडवां दिता म्हणून व्हरतात मसाजाक व्हरतात तेंकां लुटतात नागडे करून धाडटात. सांग पाकिटां मारता तेंची. जायना. रस्त्याचेर खंय बिचाचेर वयता तुमी मसाज करतात. मसाज ती वाज हाडटात. टॅटू फेटू सगळे रस्त्या फाटल्यान लागता. जायना. रस्त्यार तूं देंवला हांगा पणजेच देंव. आतां रोहन खंवटेक सांगता ते पणजे बिचाच कडेन राव. चिमलाजी कितले थंय रावता ते पळय टावस.
येता तुझे ते हे विकतात काढतात तुका हे कुपना काढून दितले कॅसिनोन व्हरता म्हणून सांगता आणि खंय व्हरता तांकां चोडवा दाखयता तांकां बोडयता तांकां धाडटा ना जायना फक्त गुगल कर गोवा गर्ल्स म्हणून मार गुगलार रोहन खंवटेक सांगता आयटी मिनिस्टर आसलो तूं हेच्या पयलीं मार गुगलार आता आसा मरे मार गुगलार मार गोवा गर्ल्स म्हणून मार ना 500 वेबसायट येना जाल्यार पळय 500 मिनिमम खंयचे जाय काय म्हणटा ते चेडू पणजे जाय पोरवरीचे जाय तालिगांवचे जाय कोलवाळचे जाय तिवेचे जाय सत्तरीचे जाय सगळे तरेचे चेडू हा तेंच्या कडेन सगळे एजीची हा कर मरे एक्सेप्ट कर चॅलेंज कोण स्टुपिड तो कळपाक जाय आमकां नॅचरल स्टुपिडिटी कोणा कडेन आसा पळय ती कळपाक जाय आमच्या आमदारा कडेन काय तुझ्या कडेन आसा तो 3 फावटी येवन फडफडू नाका कोणा जीवार फडफडटा आणि वर्ल्ड क्लास टुरिझम वयता वयता तो भायले तुमी हिशोब दिनात हांगा आनी आमकां गोंयकारांक सांगतात काणयो सांगतात थंय जेन्ना क्वेश्चन विचारलो सादो आमदाराचो यंगस्ट एमएलएचो क्वेश्चन आन्सर करपाक तुज्या कडेन जावंक ना मरे कसलो रे एमएलए तूं स्टुपिड एमएलए म्हणून हांव म्हणटा तुका स्टुपिड एमएलए आमच्या डिप्युटी मिनिस्टर आमच्या आमदाराचो सादो क्वेश्चन दिवपाक आन्सर जावंक ना तुमी भायर वयता 10 कोटी मोडटा थंय तुमी एंटरटेनमेंट करता तुमच्या फॅमिलीक आनी कोणाक बरे मागत्यांक घेवन वयतात थंय रोड शो म्हणून करता पयशे मोडटात आनी जेन्ना तुमकां विचारता रोड शो करून हांगा कितले टुरिस्ट येयला काय म्हणून तुमच्या कडेन फिगर ना म्हणून सांगता तूं तोंड वयर करून आनी एक्सप्लेनेशन काणयो सांगता म्हाज्या सरकारान हे केलें आनी तें केलें ते बजेट सेशन चाललेलें थंय हय तुका आन्सर दिवपाक जाय आसलो मरे पॉयंट टू पॉयंट तुमी आमच्या आमदाराक सांगतात मरे पॉयंट टू पॉयंट उलय म्हणून स्पेसिफीक उलय म्हणून सांगता मरे स्पीकर सर जाल्यार स्पीकर तेका कित्याक सांगना बाबा आन्सर दी म्हणून तेचे कित्याक काणयो आयकपाच्यो आमी फक्त आमी नवीन आहा म्हणून फक्त एकटो आसा म्हणून तूं एकटो ह्या वर्सा आसा नवीन आमदारान आमचे हे सगळे जे कायदो हायकोर्टान सांगला पळय हे सगळे विशय तेणी मांडलेले आहा हांव तुमकां दाखयता मुद्दम जे फायली आसा आमच्या कडेन लोकांकूय कळपाक जाय की आरजी म्हणल्यार कितें आरजी म्हणल्यार कोकणात दिसता आरजी राड्याची उसगांवची फायल इलिगल कन्स्ट्रक्शन मायग्रंटाची ही म्हापसाची स्क्रॅप यार्ड हे पळय हे सगळे डॉक्युमेंट हे सगळे आमी केला डॉक्युमेंट हे न्हू हे पळय अनपट न्हू आमी हांगा बसोंक ना 5वी फेल बसोंक ना तुमच्या भशेन हे पळय गोंयची ती नीज गोंयकार गोंयचे 85 वर्साची बायल आयज रडटा जस्टिसाक लागून आनी तुमी सांगता आमी जस्टीस दितले म्हणून बरयता तो सीएम हेचेर बरयता जस्टीस दितलो म्हणून हो जस्टीस काँग्रेस टायमाचेर जाला हे सगळ्यांक कळपाक जाय लोक म्हणटा आमी काँग्रेसीचेर म्हणून हे पळय चिमलाची इलिगल शॉप ही डेमोलिश जाली आतां परती थंय येता खंय आतां ती हायकोर्टाची ऑर्डर परती हे जातली आमी फॉलोअप केल्ले अजयान आमच्या फूल हेचेर काम केल्ले हे पळय इलिगल कन्स्ट्रक्शन इन कमर्शियल जो एक सेक्शन आसा इलिगल कन्स्ट्रक्शन इन कमर्शियल हे आसा पळय इलिगल कन्स्ट्रक्शन हे फूल टोटल तेंचे लायसन्सा पासून सगळे A to Z आसा डॉक्युमेंट हे इलिगल कन्स्ट्रक्शन कमर्शियल मेरशेचे लँड फिलिंग जे बरयल्ले फ्लाइंग स्क्वॉडाचे आमी सांगता पळय 24/7 फ्लाइंग स्क्वॉड आसपाक जाय जमीन पुरोवपाक जायना लँड रिस्टोर जावपाक जाय लँड पुरयला तेचेर कंप्लेनी पासून सगळे A to Z आसा कोणे इतले काम केला खंयच्या पॉलिटिकल पार्टीन इतले काम केला दाखया मागीर म्हणा आमकां भुरगे खंयच्या पॉलिटिकल पार्टीन गोंयकारांक लागून गोंयचो एनवायरमेंट वाचोवपाक गोंयची आयडेंटिटी वाचोवपाक इतले काम केला दाखोवपाचें आनी मागीर आमकां म्हणटा तुमी काँग्रेस कित्याक टार्गेट करता आपाक कित्याक टार्गेट करता अरे तिगूय जाण सेम जावं ती बीजेपी जावं ती काँग्रेस नाल्यार तिगूय जाण सेम कोणे केला जाल्यार दाखय जेणे कोणे केला पळय तेंच्या वांगडा आरजी जॉयन जातली हांव चॅलेंज करता ओपनली सांगताय जेन कोणे इतले केला पळय मायग्रंटाच्या अगेन्स्ट गोंयची जी वाड लावपाक गेला तेंच्या अगेन्स्ट आमी जॉयन जाता हांव सांगता ओपनली एज अ प्रेसिडेंट ऑफ द पार्टी हांव सांगता हांव जॉयन जाता आमी जाता जॉयन दाखया हे पेपर तो कांकणा घेवन बसता मरे कांकणा घेवन यो ऑफिसान तुज्या ऑफिसान हांव येता तू दाखय चिमलाच्या मायग्रंटांचेर तुवें कितें एक्शन घेतला तुजी फायली दाखय हांव तुका जॉयन जाता अमित पालेकराक ओपन चॅलेंज तुवें आमकां पिशान काडटा हांगा हे पळय जे हाय पंचायतीचो येदो व्हडलो तो जजमेंट आसा ते भितर 66 अंडर जे सांगला पळय तेंच्यांनी सगळे पळय हे 54 पंचाचेर एक्शन घेवपाक हे कितें प्रत्येक पंचाचे डिस्क्वॉलिफिकेशन फायल प्रत्येक पंचाची डिस्क्वॉलिफिकेशन फायल अंडर 54 हे सगळे फायली 54 210A म्हणजे जे व्हिडिओ रायट आसता पळय डायरेक्टर ऑफ पंचायतीक एक्शन घेवपाक ते फायली सांग आनी कितें जाय लोकांक आनी आर्जीन करपाचें कितें आर्जी हांगा खंय रे तूं मनोज हांगा खंय रे तूं अरे विचारा मरे तांकां गोंयचें वाचोवपाक गोंयची दायज वाचोवपाक गोंयची आयडेंटिटी वाचोवपाक तेंच्यांनी कितें केला ते विचारा मागीर मनोज कितें केला पळय तो मनोज सांगतलो
ते एक दीस दाखयतलो मनोजान कितें केला ते मनोज खंय रे म्हणून क्वेश्चन करतात पळय जेन्ना आमी बोबो मारताले तेन्ना आमची फकाणां तुमी मारताले आनी हे कोणें केला हे दाखयता न्हू एक तर पार्टी डिसॉल्व करतना तांकां जॉयन जाता ओपन चॅलेंज कोणें सगळे पॉलिटिकल पार्टी गोंय राखपाक तुमी हे जर कितें हितुरले 10% पासून जर केला न्हू आमी आतां तुमच्या वांगडा आरजी हेका कित्याक जॉयन जायना आरजी तेका कित्याक जॉयन जायना अरे बाबा आमचे भुरगे जॉबलेस होमलेस लँडलेस आसा आमकां दुखता आनी आमची बायलां हेंच्या फुड्यान भुरगो जॉबाक लागूंक जाय म्हणून नाचतात फुगड्यो घालतात आमकां वायट दिसता कित्याक आमी मेला आमची सॅक्रिफायस दिला फॅमिली सॅक्रिफायस जावं फायनान्शियल सॅक्रिफायस पर्सनल लायफ जावं हेल्थ जावं सगळें आमी सॅक्रिफायस दिला आनी आमी पयशे खाता आमी हेच्या कडल्यान पयशे घेता युकेच्या डोनेशनां घेता आनी कोणा कडल्यान घेता आनी आमी डोनेशनाचो आमचो QR कोड घातलो की आमी भीक मागता अरे आमी हक्कान मागता चोरी ना ह्या फायलींचो कॉस्ट खबर आहा तुमकां व्हॅल्यू खबर आसा कितलो तो जर उखलपाक लागत जाल्यार व्हॅल्यू खबर आसा काउंट करा जस्ट काउंट ह्या फायलींचे जर आमी पयशे उखलपाक लागले दुसऱ्या भाशेन जाल्यार कितलो कितलो पयसो जातलो पळय तुमच्या कडेन भीक मागपाची गरज ना आमकां डोनेशन मागपाची गरज ना QR कोड धाडपाची गरज ना हे सगळें आर्जीन काम केलां हे फक्त झलक अशे कितलेशे फायदे आसा हांगा टेबल पावपाचे ना प्रत्येक भुरग्याच्या प्रत्येक कॉन्स्टिट्यूशन आहा ते मागोंक ना आमी प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीन आसा फायली कंप्लेंट्स आमी कंप्लेंट घेतले आमी कंप्लेंटी चलयले आयज पंच सरपंच कितें सांगता गोंयकारांक कर रे तूं हांव आसा न्हू कर रे तूं गोंयकार बांदता आयज कोणान कोण पडलो पंच पडलो सरपंच पडलो काय तुमी पडले सो आमचो फायनल डिमांड इतलोच आसा असेंब्ली जावची गोंयकार कोण तो डिफायन जावपाक जाय कित्याक गोंयकार कोण तो डिफायन जायना तो मेरेन गोंयकाराक जस्टीस मेळचो ना आमचे जे डिमांड्स आसा हेतुरले बाकी तुमचे एक्शन घेवपाचे जावं इलिगल बस्ती डेमोलिश करपाचे जावं गोंयकारांक राखपाचे जावं नाजाल्यार गोंयकारांची कोणाची घरां डेमोलिश जातली तांकां रिहेबिलिटेट करपाचे हावजिंग बोर्डा अंडर नाजाल्यार रिहेबिलिटेशन स्किमा अंडर तेंची सरकारान करपाक जाय कित्याक जर सरकार मोती डोंगर वाचोवपाक शकता मोती डोंगराक लागून रिहेबिलिटेशन स्कीम करपाक शकता जाल्यार गोंयकारांक लागूनय हो सरकार करपाक शकता जर पारुल युनिव्हर्सिटीक ना जाल्यार वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीक जर लाखांनी जमीन हो सरकार कोमदादाची दिवपाक शकता जाल्यार हो सरकार गोंयकारांक लागूनय कोमदादाच्या जाग्याचेर प्लॉटिंग करून तांकां प्लॉट दिवपाक शकता म्हणून आमकां पिशे एक दीस होय टायम येतलो एवरी टायम रेव्होल्युशनरी गोन्स कितें जाला ते प्रूव्ह जाल्लें आहा एवरी टायम सो सगळ्या लोकांनी सावध राहा पहिले म्हटल्यार आमदाराक वचून तुमच्या मेळा जो मेरेन गोंयकार डिफायन जावचो ना कांयच जावपाचें ना आयज असेंब्ली पळयतात आमी सगळे असेंब्लीन चलता झगड्यो चलता इश्यू घेता जो मेरेन गोंयकार डिफायन जायना सगळे इश्यू हे बेजले झिरो आर्टिफिशियल कॉस्मेटिक कांयच जावपाचें ना अर्थ ना हांव सांगता ह्या इश्यू अजिबात अर्थ ना इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कोणाक लागून करता गोंयकारांक लागून उदकाचें प्रोविजन कोणाक लागून आयज उदक कोणाक लागून कमी पडला आमकां कित्याक कमी पडला ही सगळी जी प्रोविजनां येता आनी येता पळय कायदे गोंयकारांक लागून अजिबात येना लोकांनी लक्षांत दवरपाक जाय आमी आड्डोन आड्डोन ताबार जाले जाम जाले आमकां ब्रेक घेवचो पडलो परते आमी येयला परते आड्डाता परते तुमकां सांगता लक्षांत दवरा पांयां पडटा प्लीज आमकां सिरियस घेवन आमकां उडोवन इलेक्शनाक उडोवन आमचें नुकसान करिनात तुमी तुमचें नुकसान करता आमकां अनपड समजनाका आमी 5वी फेल आनी 6वी फेल आमदार न्हू फूल आमची टीम शिकलेली आसा हे रिसर्च आसा पेपर आहा सीएसाक दिला सीएस पळो ते काडचो पडलो त्या कडेन कितलेशेच कंप्लेनी आहा डायरेक्टर ऑफ पंचायतीन आसात हियरिंगूच येना हे पळय इतले आतां अजय बाबुरावचो फावटी मारून जाम जालो हियरिंगूच काडिना डीओपी कशी काडटली महावीन गोदीनाच्या स्वताच्या हेतून इतले इल्लीगल आसा पंचायत मिनिस्टराच्या की तो कितें म्हणून काडटलो कितें म्हणून डेमोलिशन करतलो सो फायनली रिक्वेस्ट करता गोंयकारांक जागे जायात इमोशनल जावं नाका फुगडे खेळोन आनी टोर्नामेंट खेळोन हेंच्या कडल्यान पयशे घेवन फुगड्यो घाला टोर्नामेंटूय खेळ आमकां प्रॉब्लम कांयच ना हें जावपाकूच जाय पूण हेंच्या डोनेशनाचेर ते प्लीज करूं नाका कित्याक हे डोनेशनां दिवन तुमकां आयज रस्त्यार उडयले तुमकां काबार केले तुमकां बेघर केले लँडलेस केले आनी ह्या फुडें एक चिरो सुद्दां तुमकां इल्लीगल लावपाक मेळचो ना आनी गोंयांत लिगल जमीन घेवपाक तुमच्या कडेन ताकद ना देव बरें करूं कितके म्हणून तू प्रेस कॉन्फरन्साक घेतला रस्त्यार तर तुझे काय दिसत ना तुझे आमी जितले रस्त्यार गेला तितले कोणे केला म्हाका दाखोवचें आमी जर रस्त्यार गेले जाल्यार प्रेस भाव आमकां सपोर्ट दितले जाल्यार सांगपाचें हांव फाल्यांच्यान भोंवता म्हाका सगळे जाण प्रेस वांगडा जाय आमी जितले भोंवतले पळय हांव तुमकां सांगता हांव चॅलेंज करता आमचे जर 40-45 भुरगे जर एक्टीव जायत न्हू प्रेस भाव कमी पडटले आमकां आमचे इश्यू हायलायट करपाक
सिंपल. कित्याक आमी हेच्या पयलीं इतले गेला पळय, आमकां प्रेसा कडल्यान जसो जाय तसो सपोर्ट मेळोंक ना. कित्याक आमी कितलेशे म्हणून आमकां आमचो जीपी न्यूज चालू करचो पडलो. कितलेशे इशू हेतुले कितले प्रेसान हायलायट केला, कितले जाग्यांचेर प्रेस येयला हांगा. हांव करता न्हू, हांव घेता, म्हाका कांय प्रॉब्लेम ना. पूण आमी जाम जाले कितले म्हणून इशू म्हणून कायदो घातलो न्हू, म्हणून पोगो बील घातले, म्हणून लँड प्रोटेक्शन. आयज सुद्दां जे एक्टिव्हिस्ट बाबडे थोडे झगडटात पळय गोंयाक लागून जेन्युइनली कितले झगडटले, कितले केसी फायट करतले. कायदो जाय, कायदो नाल्यार कांय ना, सोंपले काबार. कितले तुमी पॉलिटिकल दिल्ली पॉलिटिकल पार्टीक सपोर्ट करा, तुमकां रस्त्यारूच येवचें पडटलें. आयज बीजेपीक वाजयला, फाल्यां काँग्रेस येतली, काँग्रेसी तेंच करतली, मागीर काँग्रेसच्या अगेन्स्ट राव, मागीर परती बीजेपी काडा. हेंच नाटक चालूच दवरा. नेक्स्ट थिंग जाय डायनोसरा भशेन. थँक्यू.